आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नवीन जिल्हाध्यक्षांची आणि शहराध्यक्षांची यादी जाहीर केलेली आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली, तर शहराध्यक्षपदी डॉक्टर नितीन धांडेंची जी आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे। 2 जिल्हाध्यक्ष भाजपने अमरावतीमध्ये दिलेले आहेत। माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांना देखील संधी मिळाली। आपल्या सोबत अमरावती भाजप ग्रामीणचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविराज देशमुख आहेत। खूप खूप अभिनंदन। मोठी जबाबदारी पक्षाने दिलेली आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। कसं पाहता या नव्या जबाबदारीकडे? खूप खूप धन्यवाद। भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नुकताच आपल्या भारतवासियांना एक फार मोठी भेट दिलेली आहे की त्यांना भयमुक्त भारत निर्माण करायचा आहे आणि विकसित भारताचं स्वप्न ठेवून त्यांची जी वाटचाल आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात सुद्धा आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वाटचाल चालू केलेली आहे। मला तर पक्की खात्री आहे की देशातलं पहिलं विकसित राज्य म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र उदयास येणार आहे आणि आमच्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री बावनकुळे साहेब यांचं फार मोठं अमरावती जिल्ह्यासाठी योगदान राहणार आहे। आमच्या पाठीशी त्यांची फार मोठी ताकद आमच्या पाठीशी उभी आहे आणि आमचे बावनकुळे साहेब कार्यकर्त्याचा सन्मान करणारे नेते आहेत आणि त्यांच्या पायाला तर भिंगरीच आहे की पूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेलं आहे। देवेंद्रजीचं आणि बावनकुळे साहेबांचं नेतृत्व आपल्या अमरावती जिल्ह्याचं चित्र बदलून टाकणार आहे। मी बिलकुल 100% खात्रीने सांगतो आहे की प्रथमच आम्ही जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवणार आहोत आणि आमच्या भागातील नगर परिषदेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा राहणारच आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभेत आम्ही 5 पैकी 5ही जागा भारतीय जनता पार्टीने निवडून आणलेल्या आहे आणि आमच्या कार्यकर्त्याला मला जी संधी मिळालेली आहे जुना कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा यात एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि पूर्ण कार्यकर्ते जोमाने जोशाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताकदीने भिडणार आहे आणि एक मोठा विजय मिळवणार आहे याची मला खात्री आहे। अनेक नावं चर्चेमध्ये होती, अनेक नावं रेसमध्ये होती, तरी देखील अनेक तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे पक्षांनी आणि मतदानाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी देखील विश्वास टाकलेला आहे। कसं मला आनंद होतो की जिल्हाध्यक्षासाठी भारतीय जनता पार्टीची केंद्रातूनच भूमिका होती की जिल्ह्यातील नेत्यांचे कार्यकर्ते म्हणजे प्रमुख कार्यकर्त्यांचे मत जाणून घ्यायचे आणि त्यातसुद्धा सर्वांनी म्हणजे बहुमताने कौल माझ्या बाजूने दिलेले आहे। आमचे आदर्श ज्यांनी विदर्भात भारतीय जनता पार्टी रोवली आणि या भारतीय जनता पार्टी उदयास आणली ते आदरणीय अरुणभाऊ अडसड आणि आमच्या मतदारसंघातले आदरणीय माजी आमदार तट्टे सर हे त्या दिवशी तळ ठोकून भारतीय जनता पार्टीच्या कार्यरत होते। त्यांना वाटत होतं कुठंतरी की जुन्या कार्यकर्त्याला मानाचं स्थान मिळालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे आणि या अमरावती जिल्ह्याच्या शेरणी ज्यांना म्हटलं जाते नवनीत भाभीसुद्धा ताकदीने आमच्यासोबत होते। माजी जिल्हाध्यक्ष माजी दोन्ही हे की रविराज देशमुख हेच जिल्हाध्यक्ष झाले पाहिजे या याच्याकडे त्यांची सगळ्यांची भूमिका लागलेली होती आणि हा माझा जिल्हाध्यक्षपद हे माझं नाही आहे, सर्व कार्यकर्त्यांना वाटून राहिलं की आपणच जिल्हाध्यक्ष झालेलो आहे, त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू झालेली आहे। संपूर्ण आव्हानात्मक असणार आहे हे पद, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। कशी जबाबदारी पार पाडणार, काय लक्ष आहे? कार्यकर्त्यांना ज्या क्षमतावान कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे, ज्यांचं त्या भागातून एक वेगळं सेवाभावी नेतृत्व म्हणून पुढे आलेलं आहे त्यांना संधी मिळणार आहे आणि त्याच्याने कोणावर अन्याय होणारच नाही। जे प्रभावशाली नेतृत्व असलेले कार्यकर्ते जिल्हा परिषदमध्ये नगर परिषदेत दिसणार आहे असंच पुढचे चित्र आहे। अन्याय होणार नाही, संधी मिळणार आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही देखील दावेदार होतात विधानसभा निवडणुकीमध्ये, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी भाजपने नाकारली, राजेश वानखेडेंना उमेदवारी दिली, तेव्हा तुम्हाला शब्द काही दिला होता का या पदाचा? भारतीय जनता पार्टीत प्रत्येक जणाचं सामर्थ्य आणि शक्ती चाचपण्याची शक्ती आमच्या पार्टीत आहे। त्यांना वाटलं असेल की जिल्ह्याच्या
संघटनात्मक गोष्टीत रविराज देशमुखांचं योगदान महत्त्वाचं आहे, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि पार्टी माझा भविष्यात चांगलाच विचार करणार आहे आणि मला खूप चांगल्या संधी आहे याची मला खात्री आहे. नक्कीच. तर आपण बघितलं तर हे नवनिर्वाचित भाजपाचे अध्यक्ष होते अमरावती जिल्ह्याचे. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं भाजपमध्ये मी काम केलं, कार्यकर्त्यांची मोडबांधणी केली, त्यानंतर पक्षाने जो आहे तो माझा विचार करून मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. आगामी काळामध्ये ज्या जिल्हा परिषद निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपूर्ण निवडणुका आहे, महानगरपालिका नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आहे, या निवडणुकांवर भाजपचा झेंडा रोवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.